भगवान पांडुरंग पाटील, माजी पंचायत समिती सदस्य कल्याण। आज जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली हे राजू पाटील आणि त्यांचे कुटुंबीय आम्हाला येन कारणाने भयंकर त्रास देत आहेत आणि त्या त्रासाला कंटाळूनच आम्ही जवळजवळ इथे काही वर्षापासून तिथे उपजीविके साधन म्हणून आम्ही जे आमचे हॉटेल आहे, काही जी नाले आहेत आणि कल्याण शिरपाडा रस्ता प्रत्येक ठिकाणी संपूर्ण रस्ता 6 पदरी आहे आणि जिथे पलाव चौकामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती आमच्या विरोधात, त्या ठिकाणी आज जवळजवळ 8 पदरी रस्ता झालेला आहे। एवढा असताना सुद्धा माझे आमदार आम्हाला जाणून बुजून आणि आम्हाला आमच्या कुटुंबियाचं खच्चीकरण करण्यासाठी नेहमीच आमच्या विरोधात KDMC, MSRDC, MMRD नाहीतर MIDC अशा प्रत्येक ठिकाणी या माणसाने आम्हाला नाचवले। जवळजवळ 10 ते 15 वर्ष त्रास देतो आणि आज त्यांनी जी याचिका दाखल केलेली होती हायकोर्टामध्ये ती त्याच्या विरोधात गेलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे। त्याबद्दल आम्ही हायकोर्टाचे मनापासून अभिनंदन करतो। रस्त्याचे कामाला आता आम्ही आजवर कधी दिला पण नाही आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला जमीन दिलेली आहे त्याचा मोबदला सुद्धा घेतलेला नाही। अशा प्रकारे आम्ही सर्व कुटुंबीय सगळे सहकार्य करणारे शासनाला। राजू पाटीलने हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण ते 22 तारखेचा निकाल त्याच्या विरोधात आला आणि तो आपल्या बाजूने दिलेला आहे। कल्याण शिरपाडा रोडला जवळजवळ आमची 19 गुंठे जागा आम्ही दिलेली आहे। सर्वे नंबर 164, 65, 66, 210 आणि 211। तरी पण यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी या हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल आहे असं वगैरे तो दाखल करतो। आता हायकोर्टाचा निकाल लागला आहे ना आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने। मनसे आमदार माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता की लोढा इव्हेंट पलावा एक्सप्रिया मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती। पण मी बोलते की विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात? आज 35-40 वर्ष झालं त्या वास्तूला। आज ती वास्तू 35-40 वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता, आज 4 लेनचा रस्ता झाला। त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली, त्याचा मोबदला नाही, काही नाही आणि आम्ही विकास कामाला कधी अडथळा आणलाही नाही। आणि हे लोक सांगतात अनाधिकृत आहे वगैरे, आम्हाला त्रास देतात। 2022लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली, आमच्यावर आरोप लोटलेले, तेव्हाही केस फेटाळली, आजही कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे। नाही, मुळात कसं आहे का 2020 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने लक्ष्मी हॉटेल आणि त्या इतर जे अनधिकृत बांधकाम आहेत त्या संदर्भात एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनधिकृत आहेत म्हणून। तर 2020 आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माजी आमदार राजूदादा पाटील हे वारंवार पत्रव्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जे अनधिकृत बांधकाम आहेत हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी। परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई KDMC कडनं करण्यात आली नव्हती। त्यामुळे आम्ही KDMCने जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये, माननीय हायकोर्टामध्ये, का आपण KDMCला डायरेक्शन्स द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी। आपल्या मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाहीये, त्याची ऑर्डर अद्यापही आम्हाला मिळालेली नाहीये। ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू।